चला दोन्ही संघाचे सॉन्ग आता आपल्या भेटीला आले होते. आता दोन्ही संघाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागणार आहे. टॉस चला टॉस जिंकलं तर टीम आगाशी या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JKCC या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सौरभ रेडीच. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आणि त्यांच्या सोबतीने बंटी गवस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, सिंगल येते. एका चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती आहेत. परेश दैबावकर आणि सौरभ रेडीच ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजय पवार बॉलिंग ट्रॅकवर आहे. परेश समोर रेडी होत्यात. 1 चेंडू 2 धावा. 2 लुजर संघादरम्यान मॅच. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा काय आहे, कशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेला पाहता आणि कशा प्रकारचा खेळ तुम्हाला स्पर्धेमध्ये करायचा आहे आणि कोण होणार आहे या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता, उद्या समजणार आहे आपल्याला. ठीक 10 वाजता. बॅकफुटर गेले, कट केले चेंडूला. पॉवरफुल स्ट्रोक होता. खूप चांगली फिल्डिंग. येते सिंगल 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 सिंगल. आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावपलकावर आहेत. पहा 2 गाव आहेत. एका बाजूला अर्नाळा बिलॉंग करणारा JKCC अर्नाळा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आगाशीला बिलॉंग करणारा आगाशीचा संघ आहे. ना सिंगल येते आणि सिंगलने 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावपलकावरती आहेत. पहा दोन्ही संघ गावागावाला बिलॉंग करतात. आता या गावामधून खेळत असताना, या फुलपाड्याच्या मैदानावर खेळत असताना तुम्हाला कसा प्रकारचा खेळ करायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पराभूत झालात. इकडे जर काय तुम्हाला वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जिवंत राहायचं असेल तर सर्वात निर्णायक मॅच आहे. सुपर 12 साठी जाण्यासाठी सर्वात त्या अगोदरची पहिली मॅच. कट केल्या चेंडूला आणि कट करत असताना सिंगल आले आणि सिंगल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन अजय पवार हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान. रनिंग बिटवीन द विकेट वेगवान आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. एक धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. थँक्यू. गावात 1 नंबर. आणि आता गावात नंबर 1 होणार कोण? मयूर. याची सर्वांना आतुरता लागले. शिवम बेनबेन्सी दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 7 धावा बघितल्या. शिवम समोर परेश. पहिला बॉल, दुसरं षटक. पहिलाच बॉल खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज परेश दैबावकर बाद. पहिला विकेटचं बटन गॉन. रंजन पाटील आहे वन मॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. थँक्यू डीजे. थँक्यू मयूर. पहा एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. 2 खेळाडू नसल्यानंतर टीम वर किती दबाव येतो. 2 खेळाडू मिसिंग आहेत JKCC अर्नाळा संघाचे. प्रणय मात्र आणि चेतन कदम. आणि
रोहन सुद्धा मिसिंग आहे. पहा 3 खेळाडू मिसिंग आहेत आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पराभूत झालात, बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल केलाय तरी सुद्धा विकेट जातात. इतकी मोठ्या खंतीची गोष्ट आहे. नवीन येणारे फलंदाज सिद्धार्थ डोके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. शिवमने आणून दिल्या पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू. 7 मध्ये 7 ही आतापर्यंत सुरुवात आहे. नेक्स्ट बॉल शिवम समोर डोके. हलक्या हातानं चेंडूला दिलाय सन्मान. सिंगल येते. पहा या मैदानावर तुम्हाला खेळत असताना मैदानाच्या आउटफील्ड विकेट रॉकेट सारखी आहे, बुलेट ट्रेन सारखी आहे आणि या विकेट आउटफील्डला पाहता पाहता तुम्हाला किमान 30 हून अधिक धावा बनवावे लागणार आहेत. एक सेकंड इनिंग मध्ये फायटिंग टोटल साठी, त्या फायटिंग धावपांचा पाठलाग करण्यासाठी किमान तुम्हाला 30. त्या अगोदर षटक कशा प्रकारे असणार आहे. नेक्स्ट बॉल ओ सोडून दिलाय. पाठीमागे झाले चुकी. वाईड +1 अशा डबल 2 धावा आल्यात. पहा लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू शिवमचा आणि आशू त्या ठिकाणी होते यष्टांच्या मागे. आशू कडून झाले ते चुकी आणि ते चुकीचं रूपांतर वाईड +1 अशा तब्बल 2 धावामध्ये आलंय. धाव पलकावरती आतापर्यंत 10. चेंडूचा खेळ झालाय 2. नेक्स्ट बॉल शिवम समोर डोके. बॅकफुटर गेले, टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल पुन्हा एकदा येते. पहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपाडा आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येणारी ही स्पर्धा. एक नवीन आयोजन, एक नवीन लुक, एक नवीन स्पर्धा. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी जे आपल्या भेटीला आले. कालपासून या स्पर्धेला झाली सुरुवात. 24 संघांचा समावेश. टॉप 6 मधून टॉप 12 मधून जाणारे कालचे 6 संघ. आज कुठले 6 संघ, त्यामधून ऑलरेडी 4 संघ दाखल झाल्यात. 5वा सुद्धा झाला दाखल. आता 6वा कुठला येईल सर्वांना आतुरता लागले. टीम साहेबा वेट अँड वॉच. यामधून जिंकणारा संघ टीम साहेबा या संघासमोर 2 हात करणार आहे. सिंगल पुन्हा एकदा येते. धाबा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धाबा धावपलकावर. थांबा एक मिनिट गंभीर सर 1 मिनिट. 4 बॉल झाले, सॉरी. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धाबा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल शिवम. हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला दिलाय सन्मान. सिंगल येते. पहा विकेट गेल्यानंतर किती दबाव येतो आणि त्या दबावामधून येत असताना आतापर्यंत पॉवरफुल बॉलिंग अटॅक. आतापर्यंत टीम आगाशी या संघाचा एकही चौकार लगावून दिलेला नाहीये. सर्वात जमेची बाजू आतापर्यंत राहिले. 13 धाबा धावपलकावर. हलक्यातनं पुन्हा एकदा ऑन साइडला दिलाय सन्मान आणि केरकर. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 14वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना जे कसे करणारा संघ धुण ऐकणार लगेच बोलणार. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे, थँक्यू. जीवदानी माऊली फुलपाडा या संघाने वाजी मारली या ग्रुप मधून आणि सुपर 12 मधून जाणारा संघ या ग्रुप मधून पहिला संघ होता. मुकेश बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल. ओ बुलेट रॉकेट स्ट्रोक. गॅप मधून चेंडूला पाठवलं. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. पॉवरफुल स्ट्रोक. सौरभ रेड्डीच्या बॅट मधून चौकार येतो. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. येतोय डॉट. 2 मध्ये 18. 3रं षटक मार्गस्थ आहे. धाबा बनवाव्या लागणार आहेत. मॅच इम्पॉर्टंट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला जातोय. सिंगल साठी 19 धाबा धावपलकावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहा दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात. तुम्हाला आता इकडे दोन्ही संघाला खेळ दाखवावा लागणार आहेत. तुमचा खेळ कुठपर्यंत राहणार आहे, किती धावा तुम्ही बनवणार आहेत, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, तुमचा बॉलिंग अटॅक काय आहे, नेक्स्ट ओव्हर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे,
या सर्व गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. विकेट आले परंतु तो विकेट येता येता धावा येत नव्हत्या आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने झाली होती सुरुवात. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, पुन्हा डॉट, चौकार, डॉट, सिंगल, डॉट. आतापर्यंत हे घडलंय या षटकामध्ये. 19 धावा धावफलकावर. चेंडूचा खेळ झाला 4. नेक्स्ट बॉल, टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल येते. पहा परेश जयभगरच्या विकेट नंतर दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत तो खेळ पुढे नेलाय आणि खेळ पुढे नेत असताना आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला, 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू, काय इकडून एखादा चौकार येईल. चौकाराने झाली होती सुरुवात आणि त्यानंतर खूप चांगली बॉलिंग करत असताना आतापर्यंत थांबवलंय. मोठा फटका, कडक कडक स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग, फेकी झाले, पुन्हा डॉट. काय जबरदस्त फिल्डिंग आहे ती. आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 वर 1 प्रथम बॅटिंग करत असताना JKCC अर्नाळा संघ धूण ऐकणार आणि लगेच पळणार मैदानाच्या दिशेने. सिंगल येते पुन्हा एकदा. 22 धावा धावफलकावर, 22 वर 1. आता शेणारे शेवटचे 4 चेंडू. 4 चेंडू कशा प्रकारे असणार आहेत. पहिल्या 2 मध्ये 2 आल्यात. मोठा फटका, समोर समोर समोर, फ्लॅट स्ट्रोक, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, फलंदाज बाद, गॉन. आहे नारे रंजन पाटील 41-31 नंबरची थार, ठेवून एंट्री करी शानदार, ठेवून एंट्री करी शानदार, ठेवून एंट्री करी शानदार. मोठ्या मनाचा हाय दिलदार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार. अरे हितविक पाटील लेकला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का, हितविक पाटील लेकला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का. थँक्यू डीजे. गौरव लाले नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. विकेट आले. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. नेक्स्ट बॉल साठी आशुतोष, समोर गौरव. ओ नो नो, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. नो +1, तब्बल 2 धावा. नेक्स्ट बॉल, फ्री हिट. पहा तुम्ही इतकं चांगलं केलंय, इतकी चांगली सुरुवात केली. आता त्यामधून दडपण वाढवणारा आणि समोर प्लस मधून 2 धावा येणारा तो क्षण आहे, तो मोमेंट आहे. नेक्स्ट बॉल, फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, कडक 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 गॅप मधून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 8वा बॉल लागणार आहे. पहा एका चेंडूमध्ये 6 धावा आल्यात.
किती धावा 6. क्रुशियल मोमेंट आहे हा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा खूप चांगली फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. धावा पाहणार आहोत किती झाल्यात 29. 29 धावा धावपलकावर. पहा ज्या धावपलकापर्यंत पोहोचायचं होतं, ज्या धावपलकाचा उल्लेख झाला होता तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे. लास्ट बॉल रिमेनिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ कडक, पुन्हा कडक. काय जबरदस्त फिनिश केलंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 33 धावा धावपलकावर. 15 टोटल आहे. 15 टोटलचा धावपलक 33 वर पोहोचलाय. 34चा पाठलाग आहे. आता या 34च्या पाठलागासाठी कशा प्रकारे धावांचा पाठलाग होणार आहे त्या अगोदर धून ऐकणार आहोत आणि लगेचच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. मैं से मीना से न साकी से, मैं से मीना से न साकी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से। गुल से गुच्छों से न बुलबुल के, गुल से गुच्छों से न बुलबुल के गुनगुनाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से लगता है मेरा जादू कोई बच न पाए। थँक्यू. चला चला जेकेसीचे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मृदुल उभी राहण्याची ताकद काय असते हे जणू काय आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सरांना विचारा. नारंगीमध्ये एनसीसी चषक सुरू आहे. तिकडची स्पर्धा संपवून फुलपाड्यामध्ये दाखल झाल्यात. मागील 2 दिवस झाले. पंचांच्या भूमिकेमध्ये उभं राहणं आणि ते काम करणं सोपं नाहीये. आणि उभी राहण्याचा किती त्रास होतो जरा कोणीतरी गंभीर सरांना जाऊन विचारावा. खरोखरच मानावं लागणार आहे. या गोष्टी सोप्या नसतात. चला मॅच कडे बोलूया. 34 34चा पाठलाग. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार किती मोमेंटमला शिफ्ट आणलंय येणारे कालवेल सांगणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वैभव पाटील बाबू आणि अजय पवार ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि प्रति उत्तर साठी सिद्धार्थ डोकेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल बॅकफुटर गेले. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. येतोय डॉट. डॉटने झाले इनिंगला सुरुवात. 34चा आहे पाठलाग. कोण खेळणार आहे टीम साहेबासोबत. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने दिलाय सन्मान आणि सन्मान देत असताना आता मात्र एका धावेने इनिंगला झाली सुरुवात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाबा धावपलकावर. 34चा आहे पाठलाग. वैभव पाटील बाबू स्ट्राईक एंडला. बॅकफुटर गेले. हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. पहा तुम्हाला अटॅक करत असताना आता ज्या धावपलकापर्यंत पोहोचायचं होतं ते एक फायटिंग टोटल बनलं गेलंय. आता ही फायटिंग टोटल कुठपर्यंत जाणार आहे आणि कोणाच्या पक्षात विजय येणार आहे येणार कालवेळ सांगणार आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी पाठवलंय. पहिले 4 मध्ये 3. या आतापर्यंत सुरुवात आहे. डोक्याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 34चा आहे पाठलाग. 2 लुझर संघादरम्यान मॅच या वसविरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्या भेटीला आले. टॅप केलंय चेंडूला आणि टॅप करत असताना
पुन्हा चेंडू सिंगल साठी येतोय. खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत टीम JKCC अर्नाळा या संघाची. 5 मध्ये 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बॅकफुटर गेले जागा बनवण्याचा प्रयत्न. फ्लॅट स्ट्रोक. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद अजय पवार. पहिल्या विकेटचं बटन गॉन. हुस्न है सुहाना, इश्क है दीवाना. हुस्न है सुहाना, इश्क है दीवाना. रूप का खजाना आज है लुटाना. आके दीवाने मुझे सीने से लगा. ना 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 गोरिया चुराना मेरा जिया, गोरिया चुराना मेरा जिया. टँकडूचे किती महत्वाचे विकेट होते, किती महत्वाचं षटक होतं. डॉट बॉलने झाली होती सुरुवात, पण एंडने विकेटने केले. आत्ता दडपण वाढलंय. आता खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. 10च्या सरासरीने 30 धावा बनवायचे आहेत. 3 षटकामध्ये 18-30 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मुन्ना बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. ऋषभ हेमाडे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. पहिलाच बॉल मुन्नाचा. टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल येते. परंतु वैभव पाटील बाबू मैदानाच्या आतमध्ये रन चेस मास्टर आहे आणि आता रन चेस मास्टर वैभव पाटील बाबूवर खूप मोठी जबाबदारी येऊन थांबले. परंतु या हंगामामधून खेळत असताना आतापर्यंत ऋषभ हेमाडेने जबरदस्त बॅटिंग केले. आता ही बॅटिंग करत असताना 2 खेळाडूवर खूप मोठी जबाबदारी आहे. कशा प्रकारे समोर 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 वेट अँड वॉच. कडक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम. कोणामध्ये आहे किती दम मयूर? आगाशी मध्ये आहे का अर्नाळामध्ये आहे? येणारे कालवेळ सांगणार आहे. परंतु डाऊन ग्राउंडचा फटका चेंडूला पाठवला. चौकारामध्ये झाली सुरुवात. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा रॉकेट बुलेट कडक. चेंडू सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार. देखा ना है रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान. कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान. कदमों में तेरे निकले मेरा. थँक्यू. पंचांच्या भूमिकेत बंटी गवस आहेत. डान्सिंग डिसिजन दिलं आणि डान्स केला तर निखिल पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इतकी मोठी मृदुल मेहरकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 लागल्यात. इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी आली. बंटी हसायचं नाहीये. बंटी नाचायचंय बाबा. 1000 आहेत. 1000. लेस्टमच्या बाहेर निघणारा चेंडू. आमच्या ऑफिशियल पंचांकडे सुद्धा बघा. नजर हटी दुर्घटना घटी. वाईड आलाय. मॅच कुठे बनले? मॅच टाईट आहे का त्यावर सर्वांच्या नजरा. नेक्स्ट बॉल. मुन्ना समोर वैभव. हलक्या हातानं चेंडूला दिलाय सन्मान. सिंगल येते. पुन्हा एकदा धाबा धावपल करते. आतापर्यंत 16 धाबा धावपल करते. चेंडूचा खेळ झाला 5 चेंडू 16 धाबा. 34चा पाठलाग. आगाशी समोर. JKCC अर्नाळा. बिग बॅटल बिग फाईट. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचा खेळ आतापर्यंत कशा प्रकारे राहिलाय? पहिल्या मॅच ओळखता तुमच्या या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ राहिलाय? पुढे काय करायचंय? ऋषभ हेमाडे वैभव पाटील बाबू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल. बॅकफुटर गेलंय. कट केलंय चेंडूला आणि स्वर्गीय जयेश गरज स्टँडला. चेंडू जात असताना सिंगल येते आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे 17 धाबा धावपल करते. 34चा आहे पाठलाग. एक धून ऐकणार आहोत आणि लगेच पळणार आहोत मैदानाच्या दिशेने. बंटी चलो चलो. 1000 500 रुपयाचं पारितोषिक मृदुल मेहर आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील कडून असणार आहे. सात समुंदर
अल्पेशकडून सुद्धा 500. निखिल एक प्रश्न विचारायचा वाटतं. बंटी नाचतो का? मग का थांबलाय? अजून 500 लागल्यात. 1500. चला मॅचच्या दिशेने वळणार आहोत आपण. मॅच मध्ये इक्वेशन काय राहिलंय? इक्वेशन 12-17 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सौरभ रेडीच च्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये मजा येणार आहे की या मॅच मध्ये पुढे कोण आहे. 17चा खतरा. 12-17चा इक्वेशन. पहिला बॉल बॅकफुटवर गेले. चेंडूला पाठवलं सिंगल साठी. वैभव पाटील बाबू, रिषभ हेमाडे आणि सौरभ रेडीच या तिघांचा खेळ बघण्यास भरपूर मजा येणार आहे. क्रुशियल मोमेंट आहे कारण या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे की या मॅच मध्ये पुढे कोण आहे. मॅच मध्ये आहे कोण पुढे. इक्वेशन कडे बोलणार. 11 मध्ये 16. नेक्स्ट बॉल. ओ वळण घेतलं चेंडूने. लेफ्टच्या बाहेर निघणारा चेंडू ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. सौरभ रेड्डी समोर. वैभव पाटील बाबू. नेक्स्ट बॉल. बॅकफुटवर गेले. समोर खेळायचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फेकी नाहीये. येतोय डॉट. मॅच हॉट. जिंकणार कोण? साहेबासोबत खेळणार कोण? आगाशी की अर्नाळा. नेक्स्ट बॉल. हो यावेळी हलक्या हाताने दिलाय सन्मान चेंडूला सिंगल साठी. पहा पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये भरपूर काही घडलंय. वाईट आले, डॉट आलाय, 2 सिंगल आल्यात आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. नेक्स्ट बॉल. मोठा फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ हो फुटबॉल फिल्डिंग फॉर द बॅकअप. पहा बॅकअप. काय जबरदस्त बॅकअप दिलाय. पॉवरफुल बॅकअप. जतीन. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं. पहा ऍक्शन रिप्ले. ऑन ड्राईव्हचा हा फटका. ऑन ड्राईव्हचा फटका खेळत असताना चेंडू हातातून सुटला. पायाला लागला आणि पायाला लागत असताना जतीनचा बॅकअप पहा. जतीन त्या चेंडूसाठी रेडी सुद्धा नव्हते परंतु जसा आला. ओ काय जबरदस्त बॅकअप आहे. पॉवरफुल बॅकअप. आउटस्टँडिंग फिल्डिंग. काय जबरदस्त बॅकअप होता. पॉवरफुल. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, जीवगीर पाहावर, अगदी कोल्यावर. थँक्यू. क्रुशियल मोमेंट होता. जतीनने दिलेला बॅकअप पॉवरफुल बॅकअप होता. आता 8 मध्ये 13 8-13. वैभव पाटील बाबू स्ट्राईक एंडला. बॉलिंग ट्रॅकवर सौरभ रेडीच रेडी होत आहेत. समोर खेळायचा प्रयत्न. ओ नो. ये क्या होगा भाई. नेक्स्ट बॉल. फ्री हिट. आता 8 मध्ये 12. पुढचा बॉल फ्री हिट साठी रेडी आहेत. स्ट्राईक एंडला बाबू. बॅकफुटवर गेले. जागा बनवत असताना सिंगल येते. इतका कडक स्ट्रोक होता ना एका वेळेस असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर पार झालाय परंतु थोडस दिशा बदलली होती. वळण घेतलं होतं आणि सिंगल येते. 7 मध्ये 11. व्हॉट अ मॅच. पहा मी म्हटलं होतं 30 प्लस. या मैदानावर तुम्हाला एक फायटिंग टोटल देणार आहेत. एक फायटिंग बढावा देणार आहेत. एक फायटिंग लढण्यासाठी ताकद देणार आहेत आणि तोच धाव पलक आतापर्यंत मॅच मध्ये आणून ठेवलाय. 7-11. बॅकफुटवर गेले. जागा बनवली. फेकी झाले. सिंगल. पुन्हा सिंगल. आता थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. च्या गंभीर सरांनी पाटील नेटवर्कला केलं रेफर. आता या गोष्टी आपण पाहणार आहोत. आई तुझी दिवलावर, साडी नेसून हिरवी घराणाई, बसली कोपऱ्यावर, तुझा महिमा गायन मी, तुझे डोंगरावर, जीवगीर पाहावर, अगदी कोल्यावर. आई दर्शन घेईन मी
दूध का दूध पानी का पानी सामने देखिए मार्टिन ट्रक पे. चला टाइमवर लक्ष द्यायचंय. टाइम वेळ 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 भावा वेळ वेळ निघून जातोय. एकदा का वेळ गेली ना परत यायला भरपूर वेळ जातो. भरपूर आलेली वेळ जाऊ देऊ नका. मॅच मध्ये वळूया. काय घडलंय इक्वेशन काय मॅच मध्ये 6 मध्ये 10 जिंकणार कोण आगाशी की जे केसीसी अर्नाळा. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू सुपविला गेलाय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जमेची बाजू काय आहे. हा झोनी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैभव पाटील बाबू आणि ऋषभ हेमाडे. 6-10 पहिला बॉल. खूप चांगली फिल्डिंग अमोल त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. सिंगल येते पहिल्या चेंडूवर. 5 मध्ये 9. काय जबरदस्त मॅच आहे. बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. बॅटिंग अटॅक पॉवरफुल आहे. आता या पॉवरफुल मध्ये पॉवरफुल होणार कोण. बॅटिंग करणारा की बॉलिंग करणारा. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. पुन्हा डॉट. 4 मध्ये 9. चेस मास्टर वैभव पाटीलवर आला दबाव. आता या दबावामधून येत असताना किमान एक चौकार शोधतो इकडून. 4 मध्ये 9. नेक्स्ट बॉल. बॅकफुटर गेले. एक चौकार शोधतोय. परफेक्ट गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. दादा वन साइड हीरो हाय नो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय नो वन साइड हीरो हाय. चेस मास्टरचा उल्लेख झालाय परंतु ऋतिकला पलटवार करायचा आहे. मृदुल पलटवार प्रतिउत्तर. आता चौकार आलाय. आता तुम्हाला पलटवार. ऋतिकच्या हातामध्ये पुन्हा चेंडू आहे. 3 मध्ये 5. काय ऋतिक इकडून पलटवार करेल. प्रतिउत्तर देईल. नेक्स्ट बॉल. 3 चेंडू 5 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ डॉट. प्रतिउत्तर पलटवार. आता डॉट बॉल येतोय. 2 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त मॅच आहे. आगाशी विरुद्धात जे केसीसी अर्नाळा. मोठा फटका प्रतिउत्तर पलटवार. फलंदाज बाद. Thank you DJ. Thank you. तुम्ही वार केला. आम्ही पलट वार करणार. या उद्देशाने आता मॅच मध्ये 1 मध्ये 5. 1-5 डॉट. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला जे केसीसी अर्नाळा या संघाने. आणि पराभवाच्या शाळेत जात असताना टीम आगाशी. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 थँक्यू. चला त्या अगोदर दोन्ही कॅप्टन लगेच या. जेकेसीसी अर्नाळा टीम मीटिंग. मुन्ना चलो मुन्ना जल्दी आओ. साहेबा आल्यात. गौरव आलाय. टीम मीटिंग नंतर करा. आपले टॉस करून घ्या. समाधान यांच्या शिबसचा नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. परत सर यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. शेवटची आणि अंतिम मॅच आजच्या दिवसामधील. एका बाजूला टीम सायबा ए संघासमोर
जय केसीसी अर्नाळा टॉस केला जातोय. चॅम्पियन असं कॉल येतं आणि चॅम्पियन येते. गौरव टॉस जिंकला काय नाही. फिल्डिंग घेऊ. येस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा की टीम साहेबा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले जे केसीसी अर्नाळा संघाला. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 12 मध्ये उद्यासाठी क्वालिफाय होणार आहे. त्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक, श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर. थँक्यू. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच सौरभ रडीच. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि सौरभ रडीच ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला लवकर या सौरभ. बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र थँक्यू. थँक्यू. इतकी थँक्यू. सुंदर थँक्यू. भरत सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग.